नमस्कार, मॅलो किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत मसुराची भाजी. तर मसूर मी 2 दिवस आधी भिजत ठेवले होते आणि नंतर त्यांना 7 ते 8 तास भिजत ठेवून मग मी असे चाळणीमध्ये काढून ठेवले त्यांना आणि त्याला छान असे मोड आलेले आहेत. एक अशी हेल्दी भाजी करायची आहे मला, त्यामुळे मी मसुरांना छान मोड काढून घेतलेले आहेत आणि एकदम कमी साहित्यांमध्ये आपल्याला मसुराची भाजी बनवायची आहे. तर त्याचं साहित्य आपण पाहूया. तर इथे मी अख्खे मसूर मोड काढून व्यवस्थित घेतलेले आहेत. त्यांना 3 कांदे बारीक कापून घेतलेले आहेत, कांदा लसूण मसाला, हळद, हिंग, लाल तिखट, 2 टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे, जिरं, आलं लसूण पेस्ट आणि कोथिंबीर. कढई मी तापत ठेवलेली आहे, त्यात तेल घालून घेते. तेल छान तापलं आहे, त्यात आता मी जिरं घालून घेते. आता त्यात मी कांदा घालते. कांदा आपल्याला छान लाल होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा. कांदा छान लाल झालेला आहे आणि मी आता बाजूला पाणी गरम करत ठेवते. आता मी कांद्यात घालत आहे हिंग, ते छान व्यवस्थित हलवून घेऊयात. आलं लसूणची पेस्ट, आलं लसूणची पेस्ट छान फ्राय झालेली आहे. आता त्यामध्ये मी टाकत आहे हळद, लाल तिखट, कांदा लसूण मसाला, हे छान आपण फ्राय करून घेऊया. आता मी कांद्याची जी प्युरी केली होती ती घालते. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. थोडं मीठ, थोडीशी कोथिंबीर. आता ह्यांना आपण 2 मिनिटं झाकण लावून ठेवूया. हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि ह्याला झाकण लावून ठेवूया. 2 मिनिटं झालेत. आपल्या मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे. टोमॅटो ही व्यवस्थित फ्राय झालं आहे. आपण आता त्यात थोडं गरम पाणी घालूया आणि अजून 2 मिनिटं त्याला तेल येईपर्यंत आपण झाकण लावून ठेवूया. थोडंसं मी गरम पाणी ओतत आहे. त्याला पण आता 2 मिनिटं झाकण लावून ठेवूया. दोन मिनिटांनी आपल्या मसाल्याला छान कलर सुटला आहे. छान लाल कलर आलेला आहे. मसाले व्यवस्थित भाजले गेले आहेत. आता आपण घालणार आहोत आपला अख्खा मसूर, स्प्राउटेड मसूर आपला. सगळ्या मसुरांना आपण व्यवस्थित मसाला लावून घेऊया. आपल्या मसूरला सगळं व्यवस्थित मसाला लावलेला आहे. आता आपण त्यांना पाणी न घालता 2 मिनिटं वाफेवर ठेवूया. 2 मिनिटं झालेली आहेत. थोडं मी आता गरम पाणी ओतते ह्यात.
30-एक मिनटं आपल्याला लागतील भाजी शिजायला, तर आपण झाकण लावूनच ती व्यवस्थित शिजवून घेऊयात. भाजी शिजण्यासाठी थोडं अजून पाणी घालावं लागेल, तर थोडं मी अजून साईडला गरम पाणी केलं. अजून 10-एक मिनटं आपण तिला वाफेवर ठेवूयात. मस्त मसुरीची भाजी आपली छान शिजलेली आहे. आपण चेक करूयात. मसूर पूर्णपणे गळला आहे, छान शिजले भाजी. आता त्यावर आपण कोथिंबीर घालून घेऊयात. आणि आता आपली भाजी आपण सर्व करूयात. तर अशी गरमागरम मसुराची भाजी रेडी आहे. तुम्ही ती भाताबरोबर, रोटीबरोबर, नानबरोबर खाऊ शकता. तर आमची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये आम्हाला सांगा. आमच्या मॅलो किचन चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. अन्न हे पूर्ण ब्रह्म.